जय महाराष्ट्र. ॲडव्हर्टाईज, जाहिरात, महायुतीची जाहिरात आणि या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला बोलायचं आहे. अगदी मतदारसंघावाईज या सगळ्या गोष्टी व्हायरल होत आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोक यावेळेला ज्या प्रकारे महायुतीसोबत उभी राहिली आहेत ना, म्हणजे मी या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला अप्रतिम आहे. कारण ज्या प्रकारे खालच्या मतदारसंघांमध्ये लोक भारतीय जनता पार्टीसोबत ज्या उत्स्फूर्त प्रतिसादानं आणि यांना जोडतायत ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं त्यांनी जाहिरात केली ती म्हणजे कराड दक्षिणवरती, जिथे पृथ्वीराज बाबा आणि अतुल बाबा भोसले हे दोन उमेदवार आहेत. ज्या पृथ्वीराज बाबा म्हणजे कधीपासून ते आहेत कराडमध्ये तुम्हाला माहिती असेल तर 3-4 टर्म बहुतेक त्यांच्या झाल्या. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी ह्या कराडचा नक्की विकास काय केला याच्यावरती लोक प्रश्नचिन्ह विचारतात. जे सत्तेत होते इतकी वर्ष त्यांनी किती निधी आणला आणि अतुल बाबांनी काय काम केलं. कृष्ण हॉस्पिटल असेल, तिथल्या लोकांचं आरोग्याविषयीचं असलेलं काम, बाकी सगळं काम अप्रतिम आहे. आणि यावेळेला निश्चित लोक त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये जोडली गेलेत. त्याच्या संदर्भात ही जाहिरात प्रचंड व्हायरल होते. चव्हाण बाबा आमदार असून जनतेसाठी 12 करोडचा निधी आणतात की, आणि अतुल बाबा जनतेसाठी 745 करोडचा निधी. सांगा या आकड्यांमध्ये किती फरक आहे? फरक तर कामाचा आहे की मॅडम. ह्यांना तर समजलं की, तुम्हाला समजलं का? यावेळी ठरलाय विचार पक्का, अतुल बाबावरच मारू शिक्का. पुढची जाहिरात आहे ब्रह्मपुरी मतदारसंघाची, जिथे तिथले बसणारी 2 लोक सांगतायत की अरे त्यात काय एवढं, इथं काय कुठले विकास झालेला नाही. पण मला असं वाटतंय की यावेळेला देखील आपले भाऊ निवडून येतील. तर तो बाजूचा असं म्हणतोय की त्यात काय एवढं 19ला रात्री आदल्या रात्री बरोबर 1000 रुपये वाटायचे आणि निवडून आणायचे, त्याच्यात एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळं इथं देखील भारतीय जनता पार्टीनं अगदी योग्यरित्या जाहिरात बनवली आणि लोकांपर्यंत पोहोचवली आणि इथं देखील लोकांचा चांगला उत्स्फूर्त मला असं वाटतं प्रतिसाद मिळतोय. शिंदेवाई तालुक्यात साले रोडच झाले नाहीत, ब्रह्मपुरीमध्ये एखादा प्रोजेक्ट आणला नाही आणि सावलीचा तर इशच सोडून दे. लोक म्हणतात की विजूभाऊची पोझिशन टाईट आहे. अबे तर 10 वर्षापासून विजयभाऊ या मुद्द्यावर निवडून येते का बे? मग अबे इलेक्शनच्या आदल्या दिवशी 500,000 दिले की बस काम झालंच समजा. यावेळी 1500ला नाही थारा, देऊया फक्त कृष्णाला सहारा. पुढचा मतदारसंघ आहे तिवसा. या तिवसामध्ये यशोमती ठाकूरांनी काय काम केलं काय नाही केलं ते तर आपल्याला सांगायची काही गरज नाही आहे. तिथली स्थानिक लोक या सगळ्या गोष्टीला यावेळेला कंटाळलेत आणि कुठेतरी वारं तिथं देखील फिरलंय. लोकांनी सांगितलं की काय एवढ्या वेळेस निवडून देऊन काही इथं मला असं वाटतं विकास झाला नाही. या देखील याच्यावरती अप्रतिम अशी जाहिरात बनवली. यशोमती मॅडम, तुम्ही डेव्हलपमेंट पण केली नाही आणि त्यावर लाडकी बहीण योजनेचा विरोध करत आहात. काय वाटतं, कशा जिंकणार आहात तुम्ही? अरे भाड्या, जिंकणारच आहो मी. अशा 56 बहिणी आल्या आणि गेल्या. एवढे वर्ष मीच जिंकत आली आणि इथून पुढे पण मीच जिंकणार. आम्हाला पाहिजे विकसित दिवसा. यशोमती ताई यावेळी घरी बसा.